नमस्कार, मी पांडुरंग स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय सुंदर असा धबधबा पाहण्यासाठी। हा धबधबा राधानगरीपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। तर चला पाहूया सुंदर धबधबा। आता आपण चाललोय राऊतवाडी धबधबा बघायला। हा धबधबा पाहू शकता, छोट्या प्रमाणात आहे आता, कारण सध्या हिवाळा चालू आहे ऋतू आणि त्याचं जे पाणी आहे या साईडला वाहत आहे बघा। तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो। ते बघा, ते ह्या दिशेने वाहत येते। आता जो पाण्याचा प्रवाह आहे तो अत्यंत कमी आहे। आता जी धबधब्याची वाट होती ही पूर्ण त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी होती, परंतु काय झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि तो जो मधला रस्ता आहे हा बंद झालेला आहे। तरी पण आपल्याला इथून वाट आहे, जाऊन बघूया नक्की काय काय दिसतं। पाहू शकता आता अडचणीची वाट आहे। ही बघा, ही पाहू शकता, ही वाट होती पहिली, आतापर्यंत ती काय झालेली आहे ही बघा। या साईडला दाखवतो तुम्हाला, ही या साईडला पडलेली आहे। आता मी येऊन थांबलोय गुहेत थांबल्यामुळे असं वाटतंय की काय बाहेर पाऊस चालू आहे की काय, असं सेम परिस्थिती या ठिकाणी आहे, परंतु तसं नाही आहे मित्रांनो। हा जो पडतोय हा धबधबा आहे। आता मी तुम्हाला माझ्याकडे कॅमेरा घेऊन दाखवतो। हा जो धबधबा आहे हा राऊतवाडी धबधबा आहे आणि हा ह्या रस्त्याला म्हणजे जो दाजीपूरपासून राधानगरीला जाताना जो खेडेगावातून रस्ता जातो त्या रस्त्याला हा धबधबा आहे। आणि हा धबधबा कसा आहे पाहू शकता, तुम्हाला दाखवतो। या साईडला हा बघा, हा बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।